नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवा प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची जी ओझरती भेट झाली, त्यानंतर पुढे काय झालं याविषयी फारशी वाच्यता बाहेर झालेली नाही. ही ठीक आहे, एक सौजन्याची भेट म्हणतात, कारण यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये प्रकाश आंबेडकर गेले होते आणि शरद पवार त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्या दोघांची भेट व्हावी असा प्रयत्न सुप्रियाताईंनी केला आणि तो यशस्वी झाला. दोन नेते एकमेकांना भेटले, पण तिथे काय शिजलं हे कोणाला कळलेलं नाही. कारण दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची घोषणा झाल्यापासून पुढे कुठलीही हालचाल झाली नव्हती. 6-8 महिने, वर्षभराचा काळ होत आला. पण आता जर हे होत असेल तर शरद पवार हे पण मुरब्बी राजकारणी आहेत आणि मतं किती मिळवत आहेत हे बाजूला ठेवा, पण प्रकाश आंबेडकर हे सुद्धा एक मुरब्बी आणि धूर्त राजकारणी आहे. आपली मर्यादित ताकद त्यांना माहिती आहे, पण आपल्या मर्यादित ताकदीला जर बडे पक्ष साथ देणार नसतील तर त्यांनाही धडा शिकवण्याची किमया प्रकाश आंबेडकरांनी गेल्या जवळजवळ 10-12 निवडणुकांमधून दाखवलेली आहे. ते किंवा त्यांचे सहकारी कितीदा निवडून आले हा विषय लक्षात घ्यायचा नसतो, पण आपण निवडून येत नसू तरी कोणाला तरी पाडू शकतो हे मात्र प्रकाश आंबेडकरांनी वारंवार दाखवलेलं आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडी आघाडीमध्ये यायची तयारी त्यांनी वारंवार दाखवलेली आहे. पण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्याकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे कितीही जवळ घेत असले तरी प्रकाश आंबेडकरांना मिळणाऱ्या मतांपेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मिळू शकणारी मतं या आमिषाने उद्धव ठाकरे पाऊल पुढे टाकायची हिंमत करत नाहीत. हा फरक आहे मित्रांनो. उद्धव ठाकरे हे आमिषाला बळी पडणारे आहेत हे परत एकदा सिद्ध होतं. मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून त्यांनी जिंकलेली निवडणूक सत्ता बनवण्यापेक्षा युती मोडली आणि मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे तिकडे गेले. तसंच त्या मोहात त्यांनी आपला पक्षही मोडकळीस काढला. आणि आत्तासुद्धा प्रकाश आंबेडकर सोबत येत असतील तर त्यांना घ्यायचं की नाही हे करण्यातच उद्धव ठाकरेंनी जवळपास मला वाटतं 10 महिन्यांचा काळ घालवलेला आहे. आणि त्याचं कारण असं की प्रकाश आंबेडकर फटकळपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याविरुद्ध वारंवार बोलत असतात. आता ते यापूर्वी शिवसेनेबद्दलही बोललेले आहेत, पण एकदा उद्धव ठाकरे आणि त्यांची सलगी झाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्या दोन पक्षामध्ये कुठलीही कटुता येणार नाही याची काळजी घेतच वक्तव्य केली आहेत. भले राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना झोडत असले प्रकाश आंबेडकर तरी त्यामुळे उद्धव ठाकरे दुखावले जाणार नाहीत याची काळजी प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली आहे. त्यामुळेच त्यांना दुखवत बसण्यापेक्षा त्यांना इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेणं मला वाटतं आवश्यक होतं, पण त्याला उशीर झाला आहे. पण अजूनही वेळ गेली असं म्हणता येत नाही. आणि प्रकाश आंबेडकरांनी आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीचा फायदा होईल हे कबूल करतानाच आपल्यामुळे त्यांचाही फायदा कसा होऊ शकेल हे वारंवार बोलून दाखवलेलं आहे. वारंवार. अर्थात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्या भूमिका 100% प्रकाश आंबेडकरांना मान्य आहेत असं नाही. असत्या तर ते कधीच त्या आघाडीमध्ये कुठलीही तडजोड करून सहभागी झाले असते. ज्यांनी OIC बरोबर युती केली त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याबरोबर युती करण्यात काही अडचण नाही आहे. मला वाटतं 1998 साली प्रकाश आंबेडकरांनी इतर रिपब्लिकन गट आहेत त्यांच्यासोबत शरद पवारांबरोबर आघाडी केलेली होती आणि रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटाचे 4 खासदार लोकसभेत निवडून गेले होते. मला वाटते प्रकाश आंबेडकर होते, रामदास आठवले होते,
नंतर रासू गवई होते, जोगेंद्र कवाडे होते, चार रिपब्लिकन खासदार 98 साली लोकसभेत गेलेले होते. आणि त्यावेळेला अर्थातच ती आघाडीसुद्धा शिवसेना भाजप युतीच्या विरोधात शरद पवारांनीच निर्माण केली होती. पण तेव्हा अख्खी काँग्रेस एक होती आणि शरद पवार त्याचे नेते होते. त्यानंतर अवघ्या दीड वर्षामध्ये काँग्रेस दुभंगली, शरद पवार बाहेर पडले, राष्ट्रवादीची निर्मिती झाली. पण त्यानंतर वारंवार प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे, राष्ट्रवादीवर टीका केली आहे. कारण जेव्हा गरज होती तेव्हा सोबत घेतलं आणि नंतर यांना खड्यासारखे बाजूला ठेवलं. याचा राग जर प्रकाश आंबेडकरांना येत असेल तर ते मग मी गैरलागू मानत नाही. अगदी अलीकडची गोष्ट आहे की कोणीतरी प्रकाश आंबेडकरांना विचारलं की शिवसेना आणि तुमची वंचित बहुजन आघाडी यांची युती ठरलेली आहे, घोषित केलेली आहे तुम्ही, मग तुम्ही अजूनपर्यंत त्याविषयी फायनल काय ते निर्णय का घेत नाही, महाविकास आघाडीत तुमचा समावेश का होत नाही. तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी असं उपरोधिक उत्तर दिलं होतं की सगळं साखरपुडा झालेला आहे, पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन भटजी लग्नाचा मुहूर्तच काढत नाही. आणि त्यावर आपल्या नेहमीच्या कुचकट भाषेमध्ये जयंत पाटलांनी मल्लीनाथी केली होती की मुहूर्त निघत नसेल, लग्न अडवलं जात असेल तर पळून जाऊन पण लग्न करता येईल. आता जयंत पाटील हे आपण फार शहाणे आहोत असं दाखवताना मूर्खासारखे किती बोलतात हे वेगळं सांगायची गरज नाही. पळून जाऊन लग्न करायचं असेल तर मग शिवसेनेलाही महाविकास आघाडीतून पळून जाऊन लग्न करावं लागेल. हे जयंत पाटलांना कोणी समजायचं, पण असो. तर ते जयंत पाटील आणि शरद पवार यांनाही प्रकाश आंबेडकरांची किंमत कळते. पण आपण पुढाकार घेतला तर आपली सौदा करण्याची ताकद कमी होते. आपल्या अटी लादण्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांच्या अटी लादून घ्याव्या लागतील. म्हणूनच सगळीकडून घासाघीस चालू आहे आणि प्रकाश आंबेडकरांना काय त्या महाविकास आघाडीत अजून स्थान मिळू शकलेलं नाही. आता यातली गंमत लक्षात घेतली पाहिजे. प्रकाश आंबेडकरांनी फार मोठी मागणी केलेली नाही. मला पहिल्यांदा असं कौतुक वाटतं की प्रकाश आंबेडकर यांची मागणी अतिशय रिझनेबल आहे, अतिशय उचित, योग्य आहे. त्यांनी एक स्पष्ट गोष्ट केलेली आहे की ज्या 8 का 12 जागा त्यांनी सांगितल्या आहेत की ज्या जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नित्यनेमाने गेल्या कित्येक निवडणुकीत पराभूत होत आलेली आहे. आणि हे जेव्हा मी सांगतो तेव्हा 1990 किंवा 1989 पासून 2019 पर्यंतच्या 30 वर्षामध्ये 30 वर्ष होतात मला वाटते, 30 वर्षामध्ये जितक्या जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांना एकत्र असताना किंवा वेगळे झाल्यावर जिंकताच आल्या नाहीत, म्हणजे भाजप किंवा शिवसेना जिंकत राहिली, अशा ज्या 8 का 12 जागा प्रकाश आंबेडकर म्हणतात तेवढ्या आम्हाला द्या. म्हणजे तुम्ही कधी ना कधी जिंकले, कधीतरी गमावल्यात, सातत्याने मिळवल्यात, अशा जागांवर प्रकाश आंबेडकरांनी दावा केलेला नाही. पण गेल्या 30 वर्षाच्या जवळजवळ 7-8 निवडणुकांमध्ये सातत्याने काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ज्या निवडणुका गमावत आली तेवढ्या जागा तुम्ही वंचित बहुजन आघाडीला द्याव्यात असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे. आणि म्हणून मी त्याला रिझनेबल म्हणतो. कुठूनही तुम्ही कमावताय, मग त्या आम्हाला द्या. आमची मतं आणि तुमची मतं याच्या बेरजेतून कदाचित त्या 8 का 12 जागा आहेत त्यातल्या 6-7 आल्या तरी तेवढ्या भाजपच्या जागा कमी होतील. हे प्रकाश आंबेडकरांचं गणित अतिशय योग्य आहे. पण काँग्रेस ते लक्षात घ्यायला तयार नसेल, राष्ट्रवादी ते लक्षात घ्यायला तयार नसेल. त्या सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही किती अधिक जागा लढवता, किती अधिक उमेदवार उभे करता, त्यापेक्षा
किती जिंकून येता याला निवडणुकीतलं सगळ्यात मोठं महत्त्व असतं. अधिकाधिक जागा लढवायच्या आणि कमीत कमी मिळवायच्या हा आत्महत्याचा व्यवहार असतो. आता तुम्ही म्हणता ना त्याला काय स्ट्रायकिंग रेट, म्हणजे शिवसेनेने गेल्या निवडणुकीत काय 127 जागा लढवल्या, पण 50% जागासुद्धा त्यातून मिळवल्या नाहीत. युती असताना 2019मध्ये 127 जागा लढवून 56 जागा मिळवल्या, म्हणजे 56 दुने 112, म्हणजे 15 जागा आणखीन उरतात. उलट भाजपने काय 147 150 जागा किती लढवल्या असतील, त्यातून 100पेक्षा म्हणजे 60-65% जागा भाजप जिंकला. जितक्या लढवल्या, जितके उमेदवार उभे केले, तर स्ट्रायकिंग रेट बघितला तर तुम्ही किती जागा लढवता याला महत्त्व नसतं, तर तुम्ही किती जागा जिंकून आणता त्याला महत्त्व असतं. 543 जागा भाजपने लढवल्या नाहीत. मला वाटते 440 जागा वगैरे गेल्या निवडणुकीत लढवल्या होत्या, पण 440 पैकी किंवा 430 पैकी भाजपने 300 जागा जिंकून आणल्या. तुम्ही रेट बघा, जवळजवळ 75%, 70-72% जागा लढवलेल्यापैकी भाजपने जिंकल्या. काँग्रेसने लढवल्या किती, 400-500 जागा लढवल्या, मिळवल्या किती, 10%. स्ट्राईक रेट त्याला म्हणतात. जितक्या लढवल्या त्यापैकी जास्तीत जास्त येणं याला स्ट्राईक रेट म्हणतात. आणि प्रकाश आंबेडकर नेमक्या त्या गोष्टीवर बोलत आहेत की तुम्ही कायम हरलेल्या गेल्या 7-8 निवडणुका, 10 निवडणुका, ज्या जागा गमावल्यात त्या आम्हाला द्या. थोडक्यात तुमच्याकडे टाकाऊ मानल्या जाणाऱ्या जागा आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला द्या. बदल्यात उरलेल्या समजा 8 जागा असतील, मला आता तो आकडा आठवत नाही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेला, पण तुम्ही ज्या जागा गमावलेल्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला दिल्या. समजा 8 आहेत, तर उरलेल्या 40 जागी वंचितची जी मतं आहेत ती महाविकास आघाडीला पडू शकतात. मग त्या उभाटा शिवसेनेला मिळतील, राष्ट्रवादीला मिळतील किंवा काँग्रेसला मिळतील. म्हणजे दोघांचाही फायदा आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांचा दावा मला योग्य वाटतो की तुम्ही गमावता त्या जागा आम्हाला द्या, थोडक्यात भंगार आम्हाला द्या असं ते सांगतायत. आणि त्यासाठी सुद्धा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने आडेवेडे घेणं हे मूर्खपण आहे. पण ज्या प्रकारे अचानक उद्धव ठाकरेंचं काही जमत नव्हतं, अशा वेळेला शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली असेल, तर दोघेही अत्यंत हुशार, व्यवहारी आणि मुरब्बी राजकारणी नेते आहेत. त्यामुळे जी गोष्ट आजपर्यंत प्रकाश आंबेडकर जाहीर माध्यमातून आणि काय म्हणणं पत्रकार परिषदेतून सांगत आले की तुम्ही 30 वर्ष गमावलेल्या जागा आहेत त्या आम्हाला द्या, त्या 12 असतील 8 असतील. पण मला खात्री आहे की तसं झालं तर प्रकाश आंबेडकरांचे 2 ते 6 खासदार निवडून येणं अशक्य नाही. पण त्यांचे 2 आले, पण बदल्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 12 किंवा 16 निवडून आले, तर तो फार मोठा लाभ असेल. कारण गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 आणि काँग्रेसचा अवघा 1 खासदार निवडून आला होता. ती संख्या दुप्पट होते. प्रकाश आंबेडकरांचे 2 किंवा 3 येतील, पण तुमचे 12-14 येऊ शकतात ना. मग दोघांचाही फायदा आहे. 26-28 जागा लढवायच्या आणि 2च निवडून यायच्या, त्याच्यापेक्षा प्रकाश आंबेडकरांचा वाटा त्यांना दिला तर काँग्रेसला सुद्धा 24 जागा लढवून जर 8 किंवा 10 लोकसभेत निवडून आणता आले तर तो मोठा गेन असेल. आणि म्हणून मला प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची जी भेट झाली त्यामध्ये हा सगळा आकड्यांचा व्यवहार जो आहे तो प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना समोरासमोर समजावला नसेल असं मला बिलकुल वाटत नाही. आणि समजावला असेल तर न समजण्या इतके शरद पवार अडाणी आहेत असंही माझं मत नाही. शरद पवारांना व्यवहार कळतो. बाकी जाहीरपणे सुप्रियाताई, रोहित पवार किंवा शरद पवार, जयंत पाटील यांनी वाटेल ते बोलावं, पण आपल्या पक्षाची
फाटाफूट जी आहे त्यामुळे आपली ताकद घटली आहे हे ओळखणे इतके शरद पवार हुशार नक्कीच आहेत आणि व्यवहारी त्यापेक्षा अधिक आहेत. त्यामुळेच आणि परत 1998चा अनुभव शरद पवारांच्या आणि प्रकाश आंबेडकर या दोघांच्या गाठीशी आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये मला वाटते काहीतरी 8 जागा आहेत अशा की ज्या 8 जागी काँग्रेस राष्ट्रवादी एका बाजूला आणि वंचित बहुजन आघाडी ही दुसऱ्या बाजूला असं जे विभागली गेलेली मतं आहेत त्याची बेरीज केली तर त्या 8 जागी भाजप किंवा शिवसेनेच्या लोकसभा उमेदवारांचा पराभव होऊ शकला असता असे आकडे आहेत. पुढे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी यांच्या मतांची बेरीज केली 2019च्या लोकसभा निवडणुकीत तर या 8 मतदारसंघामध्ये भाजप किंवा शिवसेनेचा उमेदवार पराभूत होऊ शकला असता. ही वस्तुस्थिती आहे आणि हा व्यवहार शरद पवारांना बरोबर कळतो आणि तेच तर गणित प्रकाश आंबेडकर जाहीरपणे मांडत असतात. मग महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अडचण काय आहे? कशाला उगाच ढकलत विषय पुढे न्यायचा? बार्गेन करण्यासारखं काही नाही आहे. 48 पैकी फक्त 4 खासदार जर राष्ट्रवादीकडे असतील आणि एक तो सुद्धा मरण पावलेला काँग्रेसकडे असेल तर मला वाटतं विनाविलंब प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करावी, ह्या दोन्ही पक्षांनी किंवा आघाडी करावी असं मला वाटतं. पण कदाचित शिवसेनेकडे सुद्धा 18 जागांची मागणी आहे. कारण गेल्या 19च्या निवडणुकीत 18 खासदार शिवसेनेचे निवडून आले, ते भाजपबरोबर आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की प्रकाश आंबेडकर ज्या 8 किंवा 12 जागांची मागणी करतायत की बेरजेतून निवडून येऊ शकतो, त्यात शिवसेनेचा समावेश नाही आहे. काही 2-4 जागा तरी शिवसेनेच्या असू शकतील. त्यामुळे मग त्या जागांचं काय करायचं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोरची अडचण असेल की त्या जागा आपण महाविकास आघाडी म्हणून परस्पर एक तुमच्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला देऊ शकत नाही. पण या सगळ्याची सुरुवात एकत्र बसल्याशिवाय होणार नाही आहे. म्हणूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी पुढाकार घेतला तर प्रकाश आंबेडकर यांची बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्याचा मार्ग खुला होईल आणि जितके दिवस सरकत जात आहेत तसा वेळ कमी होत जातोय. त्यामुळे तयारी करायची असेल तर मग हे आत्तापासून व्हायला पाहिजे. आणि अनायसे जर योगायोगाने प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची भेट झालेली असेल आणि जर मला वाटतं तशी त्या दोघांनी आपल्या एकमेकांच्या आकडेवारी आणि मतांविषयी देवाणघेवाण केलेली असेल तर मग महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रवेशाचा मार्ग प्रशस्त होण्याची दाट शक्यता आहे आणि ती अर्थातच त्यांना लाभदायक ठरेल. मी महाविकास आघाडीचा समर्थक नाही आहे, मी वंचित बहुजन आघाडीचा समर्थक नाही आहे, हे माझ्या श्रोत्यांना माहिती आहे. पण तरीही मी का म्हणतो की निवडणुका कशा होतात, मतं कशी बदलतात, कशी बेरजा होतात, कशा वजाबाक्या होतात हे लोकांना कळण्याला मदत व्हावी म्हणूनच मी अत्यंत माझे सगळे पूर्वग्रह किंवा समजुती किंवा आग्रह बाजूला ठेवून हा विषय मांडतोय की जितकी एकास एक अशी निवडणूक होईल तेवढी लोकशाही प्रगल्भ होत असते. मतविभागणीतून कोणीतरी जिंकला तर एक पक्ष म्हणून तुम्हाला आनंद होऊ शकतो. पण दुसरीकडे अल्पमताचा माणूस निवडून येणं हा लोकशाहीचा पराभव असतो. कारण बहुतांश लोकांच्या अपेक्षा पायदळी तुडवल्या जातात आणि कमीत कमी लोकांच्या अपेक्षा त्यातून यशस्वी होतात. तर ते लोकशाहीला माझ्या मते पोषक नाही आहे. आणि म्हणून जितके
कमीत कमी मतदार उभे राहतील, कमीत कमी उमेदवार उभे राहतील, तेवढं 2 भागामध्ये मतांचं पोलरायझेशन होईल, ध्रुवीकरण होईल आणि खरोखर त्या मतदारसंघात अधिकाधिक मतं मिळवणारा खरा लोकप्रतिनिधी बहुमताने निवडला जाईल. म्हणजे जी लोकशाही ही फक्त निवडून आलेल्यांच्या बेरजेवर आहे, ती खऱ्या मतदारांच्या बेरजेवर निर्माण होईल. आणि मग खरोखर बेरजेच्या मतदारसंघातून निवडून आलेले लोक त्यांच्या बेरजेतून खरी लोकशाही अधिक प्रगल्भ होऊ शकेल. आणि म्हणून मला वाटतं की प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्या भेटीला चांगली फलश्रुती व्हावी असं माझं प्रामाणिक मत आहे. विषय आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.